नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण औद्योगिक परिसरात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातलाय. वासुली तालुका खेडगावच्या हद्दीतील अमेझॉन कंपनीच्या गेटसमोरून एका तरुणाचे खुनाच्या उद्देशाने अपहरण करण्यात आले होते. मात्र उत्तर महाळुंगे पोलिसांनी 6 तासात संबंधित तरुणाची सुटका केली आहे. प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण 7 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 पिस्तूल कोयते हस्तगत करण्यात आले. ऋषिकेश दिलीप कल्हाटकर वय 26 राहणार कोरेगाव बुद्रुक तालुका खेड असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी सागर बाळू जावळे वय 34 राहणार कुरकुंडी, नितीन संजय थिटे वय 27 राहणार रेटवडी, सौरव उर्फ सोन्या अनिल ढोरे वय 28 राहणार वरची बांबुरवाडी, अजय भरत गोपाळे वय 20 राहणार खंडोबामाळ राजगुरुनगर, कुणाल प्रशांत चव्हाण वय 23 राहणार खंडोबामाळ राजगुरुनगर, ओमकार दशरथ कोरडे वय 24 राहणार सांडभोरवाडी तालुका खेड अशी अटक करण्यात आलेल्या 6 जणांची नावे आहेत. ऋषिकेश दिलीप कल्हाटकर हा तरुण वासुली येथील अमेझॉन कंपनीच्या गेटसमोर उभा असताना हा सर्व प्रकार घडला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी 2 मोटार कारमधून तिथे येत ऋषिकेश कल्हाटकर याला जबरदस्तीने गाडीत कोंबले. त्याला अज्ञातस्थळी पळवून नेत असताना जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत पोलिसांना 112 कार्यप्रणालीवर माहिती प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला. राजगुरुनगर येथील क्रीडा संकुल परिसरात आरोपी असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर सापळा लावून महिंद्रा थार व i10 या 2 मोटारी थांबवून त्यांची झडती घेतली. मोटारीत अपहरण करण्यात आलेला ऋषिकेश उर्फ दादा दिलीप कल्हाटकर यांच्यासह आरोपी मिळून आले. अपहरण केलेल्या तरुणाचा खून करण्यासाठी बाळगलेले 2 पिस्तूल, 10 जिवंत काडतूस व लोखंडी कोयता, चाकू अशी हत्यारे मोटारीत मिळून आली. 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीबाबत पोलिसांनी सांगितले की आरोपींचा मित्र शुभम काळे यांच्या खुनामध्ये अपहरण केलेल्या ऋषिकेश याचा चुलत भाऊ संदीप कल्हाटकर व त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याचा आरोपींना संशय होता. संदीप यांच्या जामिनासाठी ऋषिकेश हा प्रयत्न करत असल्याने ऋषिकेश याच्यावर आरोपी चिडून होते. त्यातच सन 2024 मध्ये आरोपींनी ऋषिकेश कल्हाटकर याच्यावर पिस्तुलातून 5 गोळ्या झाडल्या होत्या. यातील 3 राऊंड ऋषिकेश याच्या छातीवर कमरेत लागून गंभीर जखमी झाला होता. या संदर्भात संबंधित आरोपींवर खेड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील नाव वगळावे व गुन्हा मागे घ्यावा म्हणून ऋषिकेश याच्यावर आरोपी दबाव टाकत होते. या पार्श्वभूमीवर ऋषिकेश याचे अपहरण करून ठार करण्याचा आरोपींचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावलाय. उत्तर महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत. चाकण एमआयडीसीमध्ये खराबवाडी वाघजाई नगर येथील ॲडव्हान्स प्लास्टिक कंपनीमध्ये शिफ्ट चेंज करीत असताना कंपनीच्या कामाच्या वादातून एकास लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. यामध्ये जखमीच्या डोक्याला 8 टाके पडलेत. रामानंद कुमार वय 30 वर्ष राहणार निकोजे हे यामध्ये जखमी झालेत. या प्रकरणी अजय कुमार निशांत वय 24 राहणार खराबवाडी याच्यावर उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारावर ठोस व परिणामकारक कारवाया सुरू करण्यात आल्यात. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जानेवारी 2026 ते मार्च 2026 मध्ये परिमंडळ 2 मधील 19 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मधील 14 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 हद्दीतील 26 गुन्हेगारांवर मागील 3 महिन्यात हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये उत्तर चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील व्यंकटेश जाधव राहणार नाणेकरवाडी याला 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील पुरुषोत्तम डहाके वय 32 याला 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. आळंदीमधीलच रोहिदास गायकवाड वय 38 याला 1 वर्षासाठी व महादेव देवकाते वय 27 यालाही 1 वर्षासाठी पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले. चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतून सलमान 29 याला 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. आळंद येथील नितीन निंबाळकर याला 1.5 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतील सुमित मुदलियार वय 34 याला 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. तर चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तात्रय खेडकर, मोहित पठाण, विशाल अशोक कांबळे, आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील महिला रेखा ज्ञानेश्वर कांबळे, चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतील अशोक खिलारे वय 28, चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतील पवन जगदाळे आदींनाही पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 1 ते 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असल्याचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
बायकोला नवऱ्याने रॉकेल ओतून पेटवून चिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात राजगुरुनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पत्नीने आपला नवरा विठ्ठल रामभाऊ शिवेकर व सासू बायडाबाई शिवेकर दोघेही राहणार शिवे तालुकाखेड जिल्हा पुणे यांनी माहेरकडून लग्नात हुंडा दिला नाही म्हणून माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करून 25 जून 2013 रोजी आरोपी नवरा विठ्ठल शिवेकर याने बायको स्वयंपाक करत असताना तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून चिवे मारण्याच्या आरोपातून आरोपी नवऱ्याची निर्दोष मुक्तता केली आहे. चाकण पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालय खेड या ठिकाणी फौजदारी खटला दाखल केला होता. खटला 8 वर्षे 4 महिने चालला. सदर खटल्याच्या कामी सरकार पक्षाने साक्ष पुरावा दिला. या खटल्याचा गुणदोषावर निकाल होऊन जिल्हा न्यायाधीश A.S. सय्यद यांनी आरोपी शिवेकर यांची निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्याच्या कामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट पोपटराव तांबे पाटील तसेच सहाय्यक वकील ॲडव्होकेट बाळासाहेब गायकवाड, ॲडव्होकेट सुरेखा कड, ॲडव्होकेट शुभांगी निघोट, ॲडव्होकेट महेश चौधरी यांनी काम पाहिले. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती वर्ष तसेच जगद्गुरू संत तुकाराम यांच्या 450व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्तानं सकल विश्वासाठी कल्याणकारी असलेल्या या संतद्वयांच्या विचारांचा साहित्याचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जर्मनीमध्ये या दोन्ही संतांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी देहो आळंदी येथून संस्थान विश्वस्त आणि वारकरी दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी जर्मनीला रवाना होणार आहेत. राज्य शासनाच्या धोरणानुसार RTE अंतर्गत खाजगी शाळांमधून कमी उत्पन्न गटातील पालकांच्या पाल्यांना पहिलीपासून शैक्षणिक प्रवेश मिळवण्यासाठी शिक्षण विभागाने खाजगी विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवून प्रवेश नोंदणी सुरू करण्यात आली. सोमवार दिनांक 13 एप्रिलपासून खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पात्र ठरलेल्या पालकांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. ही ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी दिली. खेड तालुक्यात एकूण 66 इंग्रजी माध्यमिक शाळांमधून एकूण पटसंख्येच्या 20% प्रवेश RTE अंतर्गत सर्वसामान्य पालकांच्या पाल्यांना प्रवेश मिळणार असल्यानं खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कुटुंबासह पालकांची मुलांसह मोठी गर्दी झाल्याचे चित्र पहिल्याच दिवशी पाहावयास मिळाले. तालुक्यात 63 शाळांमधील 1216 जागा निश्चित करण्यात आल्या असून पहिल्याच दिवशी 405 पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ऑफलाईन कागदपत्रासह प्रस्ताव सादर केले. अचानक मोठी गर्दी झाल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. काही अर्ज स्वीकारले जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर काही पालकांनी थेट आमदार बाबाजी काळे यांना कळवले. आमदार काळे यांनी प्रशासनाला सांगितल्यानंतर सर्वांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आल्याचं चाकणमधील पालकांनी कळवलं आहे. खेड तालुक्यातील गडद गावात महादेवाचा भंडारा पार पडला. दिवसभर शंभू महादेव दर्शन आणि दुर्गेश्वर लेणी यांचं दर्शन घेण्यात आलं. रात्र जागवण्यासाठी भारूड भजनही करण्यात आलं. त्यानंतर गर्द अशा आंबेराईत वनभोजन पार पडलं. गडद गावाचा भंडारा आहे, महादेवाचा भंडारा आहे. आपण मागे पाहू शकता महादेवाच्या पिंडीवरती पत्थरातून जलाभिषेक होतो आहे. आपण 12 ज्योतिर्लिंग पाहिली असतील. प्रत्येक ठिकाणी शिवपिंडीवरती जलाभिषेक होतो, तो तांब्यातून किंवा घडूतून केला जातो. परंतु इथे नैसर्गिक जलाभिषेक आहे. हे देवस्थान तर आहेच, पण याचबरोबर वरती दुर्गेश्वर लेणी आहे. पुरातन अशी दुर्गेश्वर लेणी इथे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे, तर खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याचा जर आपल्याला विकास करायचा असेल, पर्यटन क्षेत्राचा जर आपल्याला विकास करायचा असेल, तर गडदसारखं पर्यटन क्षेत्र हे देवस्थान, या देवस्थानाला आपण क दर्जा द्यावा, की जे क दर्जा मिळाल्यानंतर या देवस्थानाचा विकास होईल आणि पर्यायानं या पश्चिम पट्ट्यामध्ये एक पर्यटन स्थान निर्माण होईल. इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचं मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी व्यक्त केलं आहे. आळंदी नगर परिषद आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाप्रसंगी ते बोलत होते. सोमवारी एकादशीच्या मुहूर्तावर सिद्धपेठ येथील इंद्रायणी घाटावर हे विशेष अभियान राबवण्यात आलं. आळंदीची जीवनवाहिनी असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेच, पण जोपर्यंत नागरिक यात सक्रिय भाग घेत नाहीत तोपर्यंत हे अभियान यशस्वी होणार नाही. इंद्रायणीचे पावित्र्य राखण्यासाठी आपण सर्वांनीच प्लास्टिक आणि इतर प्रदूषकांपासून नदीला दूर ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे, असं मत चाकण नगर परिषदेचे नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी व्यक्त केलंय. यावेळी आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हबप पुरुषोत्तम महाराज पाटील आणि मोठ्या संख्येनं पर्यावरण प्रेमी आणि नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्ष पंचायत समिती खेड अंतर्गत क्रांती ज्योती महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खालुंब्रे येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, पंचायत समिती सदस्य अश्विनी तरस आदी उपस्थित होते. रोटरी क्लब चाकण आयोजित स्मृती व्याख्यानमाला बुधवारी दिनांक 15 एप्रिल 2026 पासून सुरू होत आहे. सलग 5 दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत गणेश शिंदे, डॉक्टर संजय उपाध्याय, दिगंबर ढोकले, कॅप्टन श्रीकांत देशमुख आणि सनदी अधिकारी दीपक म्हैसकर यांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती व्याख्यानमाला कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब घोमल यांनी दिली आहे. शिक्षक अरुण सुदाम साळुंके हे गेली 32 वर्ष रामगीर बाबा शिक्षण संस्थेच्या ज्ञानदीप विद्यालय शिवे येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मान्यवरांसह सर्व गावकरीही उपस्थित होते. आळंदी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रभाग 3 मध्ये केके हॉस्पिटल शेजारील रस्त्यावर विद्युत विभागाअंतर्गत नवीन विद्युत पथदिवे पोल बसवण्यात आलेत आणि त्याचा उद्घाटन सोहळाही संपन्न झाला. खेड तालुक्यातील रोहकल ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत प्रभाग क्रमांक 1 मधून अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्ग रत्ना दशरथ खंडागळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रवर्गातून केवळ एकच अर्ज आल्यानं ही निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. रत्ना खंडागळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सुपूर्द केला असून यावेळी संदीप काचोळे आणि समर्थक उपस्थित होते. खेड तालुक्यात नव्याने सत्तेवर बसलेल्या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी तालुक्यात पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेचा पंचायत समितीच्या सभागृहात आढावा घेत ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट आणि अपूर्ण पाणी योजनाबाबत थेट आक्रमक भूमिका मांडली. अखेर जलजीवन मिशनची कामे करणाऱ्या ठेकेदारांनी आपली बाजू मांडत याबाबतचे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर यांना दिले. ठेकेदारांनी आपली व्यथा मांडत झालेल्या कामांची बिले देऊन आम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची विनंती केली आहे. खेड तालुक्यात 158 गावांतून 71 ठेकेदारांनी कामे केल्याची बाब समोर आली आहे. ठेकेदार संघटनेचा पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आणि आमचे सगळे खेड तालुक्याचे सगळ्या ज्येष्ठ ठेकेदार बंधू आज आम्ही BDO साहेब आणि पंचायत समिती दिले जलजीवन पाणी पुरवठा मिशन या अंतर्गतामध्ये आम्ही कामं करत आहोत आणि आम्ही काम पूर्ण करणार आहेत आणि करत राहणार आहे. परंतु गेल्या 17 महिने आम्हाला एकही रुपयाचा देय हा निधी मिळालेला नाही. त्यामुळं ठेकेदाराला कुठल्याही पद्धतीने यांनी जबरदस्ती करू नये काम करण्यासाठी. एवढंच आम्ही जास्त सांगणार नाही आणि हे आम्हाला पैसे लवकर मिळावा हीच आमची नम्रतेची विनंती राहणार आहे शासनाला. आणि शासनाने जर लवकर नाही पैसे दिलं तर पुढचं आमचं खूप मोठं आंदोलन आम्ही 100% जिल्ह्याच्या वतीने तालुक्याच्या वतीने करणार एवढी ग्राही देतो. आणि माझे दोन जीवनच्या अंतर्गत निविदा झाल्या त्यामध्ये 50% हा केंद्र सरकारचा वाटा आणि 50% राज्य सरकारचा वाटा. आणि या वाट्यामध्ये केंद्र सरकारने अद्यापही काही पैसे दिलेले नाही, राज्यानेही काही पैसे दिलेले नाहीत आणि गेली जवळजवळ वर्ष दीड वर्ष लोकांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट अदा केलेलं नाही. त्याच्यामुळे इतकी आर्थिक परिस्थिती कंत्राटदारांची बिकट झालेली आहे. काही लोकांनी तर अगदी छोट्या लोकांनी अगदी स्वतःचे दागिने गहाण ठेवून ह्या स्कीमा पूर्ण करायच्या अंतिम टप्प्यात आणलेल्या आहेत. पण आता पैशाचं सोंग करता येत नाही आणि म्हणून कोणीही त्याच्यावर थोडंसं समजून घ्यावं आणि त्या समजून घेण्यानंतर आपण तरीसुद्धा आम्ही कामं करायला तयार आहोत, तो काही विषय नाही. परंतु थोडं समजून घेऊन निधी प्राप्त जर झाला काही अंशी तरी ह्या जवळजवळ सगळ्या स्कीमा पूर्ण होतील. मला वाटतं आजही आपल्या 80% स्कीमा जवळजवळ आहेत, पूर्ण आहेत. काही लोकांच्या जवळजवळ पूर्ण आहेत. पण पैशाच्या अडचणीमुळं खूप मोठं हे जे आहे ते निर्माण झालेलं आहे. आर्थिक संकट आमच्यावर निर्माण झालेलं आहे आणि ते आर्थिक संकट थोडक्या दिवसामध्ये या पदाधिकाऱ्यांनी आमचा विचार करून ते करावं हीच विनंती.
इमारत व इतर बांधकाम कामगार कुटुंबियांना विविध योजनेचा लाभ खेड तालुका इमारत व इतर बांधकाम समिती अध्यक्ष आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते देण्यात आला। यात पात्र लाभार्थींना घरगुती भांडी व अन्य अत्यावश्यक सुरक्षा साहित्य संच देण्यात आले। यावेळी कामगार समिती सदस्य ॲडव्होकेट निलेश कड, खरेदी विक्री संचालक कल्याण देखणे व लाभार्थी कुटुंब उपस्थित होते। आमदार बाबाजी काळे यांनी याबाबत काय सांगितले पाहूया। खेड तालुक्यातील अनेक बांधकाम कामगारांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांना या विभागाच्या समितीच्या माध्यमातून असणाऱ्या अनेक योजना, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थिनींना अनेक प्रकारचे लाभ या ठिकाणी मिळालेले आहेत। आज समिती स्थापन झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं या तालुक्यातील अनेकांना आपले रजिस्ट्रेशन करायचे असेल तर यापुढं आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा। त्या ठिकाणी जे गरजेचे कागदपत्र आहेत त्या माध्यमातून आपली रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होईल। या योजनेच्या माध्यमातून घरगुती भांडी वाटप आणि सुरक्षा अत्यावश्यक किट आज जवळजवळ 50 ते 55 महिलांना, कुटुंबांना या ठिकाणी देण्यात येत आहे। त्यामध्ये घरगुती भांड्यामध्ये सर्व प्रकारच्या कुटुंबाला लागणारी सर्व भांडी या बॉक्समध्ये आहेत आणि जे सुरक्षा किट आहे ते या बॅगमध्ये आहे। त्यामुळं आज प्रातिनिधिक स्वरूपात या किटचं वाटप आणि घरगुती भांड्यांचं वाटप या ठिकाणी होत आहे। यापुढं ही योजना आपल्या तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबवण्याचा अध्यक्ष या नात्यानं मी असेल आणि माझ्याबरोबर तालुक्यातले काम करणारे सर्व संचालक असतील यांच्या माध्यमातून ही योजना अत्यंत प्रभावीपणे आपण सर्वजण मिळून राबवू। या ठिकाणी कामगारांना रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर घरगुती भांडी तर मिळतील, त्याचबरोबर सुरक्षा अत्यावश्यक किट, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला आरोग्य विमा 5 लाखापर्यंतचा विमा त्या ठिकाणी मिळणार आहे। कुटुंबातील मुलीचं लग्न असेल तर 51,000 रुपये त्या ठिकाणी लग्नासाठी मिळणार आहेत। आपल्या कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी 10वीपर्यंत शिक्षणासाठी 5,000 रुपये, 11वी 12वीसाठी प्रत्येकी 10,000 रुपये, अभियांत्रिकीसाठी जर शिक्षण घेत असेल तर 60,000 रुपये, त्याचबरोबर आपल्या ग्रॅज्युएशनसाठी 20,000 रुपये, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 25,000, त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेत असेल तर 1 लाख रुपये आणि MSCIT साठी 4,000 रुपये, अशा अनेक लाभ आपल्या कुटुंबातील मुलांना मुलींना या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळं आपल्या खेड तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार यांना विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या आपल्या कुटुंबाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं की जेणेकरून आपल्या कुटुंबाला वेगवेगळ्या स्वरूपाचे लाभ या बांधकाम कामगार कल्याण समितीच्या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे। आपण लवकरात लवकर संपर्क करून या योजनेचा लाभ घ्यावा। आज ज्या 50-55 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना या भांड्याचं आणि किटचं वाटप आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे। त्या सर्व महिलांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।